नमस्कार मित्रांनो, मी दिग्विजय चव्हाण आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक अशी गाडी बघणार आहे. त्यांनी महिंद्राचं पूर्ण चेंज केलं. म्हणजे महिंद्रा आधी काय होती, पण त्या दोन गाड्या आल्यात, त्या दोघांपैकी एकच बघणार आपण गाडी. त्या दोन गाड्या आल्यात, त्यातल्या एका गाडीने महिंद्राचं पूर्ण सेलच चेंज केला. तर मित्रांनो, सगळ्यांची चाहती, सगळ्यांची म्हणजे अक्षरशः ड्रीम कार म्हणू शकतो आपण त्याला. ज्या गाडीत 50 लाखाच्या गाडीत ते फीचर्स येत नाही, त्या गाडीत ह्या गाडीत येतात ते फीचर्स. म्हणजे मित्रांनो, ती XCV 700 सगळ्यांची चाहती. आता पहिल्यांदा मित्रांनो, आपण दरवेळेसारखं करूया सेफ्टीपासून चालू. सेफ्टी म्हणलं तर हिला भेटली ग्लोबल एनकॅपपासून 5 स्टार रेटिंग. म्हणजे ही गाडी पूर्ण सेफ आहे. 7 एअरबॅग भेटतं. आणि मित्रांनो, जर ही मॉडेल आपण बघायचं म्हटलं तर हे मॉडेल आहे AX7 स्मार्ट, नॉट लक्झरी. लक्झरी ह्याच्यावरचं टॉप एंड वेरियंट आहे. हे स्मार्ट मॉडेल आहे. पण तुम्हाला इथं ह्या मॉडेललाही तुम्हाला ॲडॅस भेटतं. म्हणलं अजून काय पाहिजे. ॲडॅस म्हणलं तर सगळ्यांना माहिती आहे ॲडॅस म्हणजे काय चीज आहे. ॲडॅसवर पण मित्रांनो एक आपण व्हिडिओ टाकू. पहिली गोष्ट, आता एक बेसिक इन्फॉर्मेशन द्यायचं म्हणलं तर ह्या गाडीचे किती मॉडेल आहेत. ह्या गाडीचे मित्रांनो मॉडेल आहेत MX असेल, 2 MXचे मॉडेल आहे पेट्रोल डिझेल व्हर्जन, परत AX3, AX5, AX7 आणि AX7L. तसे असे त्याचे खूप मॉडेल्स आहेत. ही गाडी तुम्हाला चालू होती 12.5 लाखापर्यंत. ती गाडीचे प्राईज आहे 22.5 लाखपर्यंत एक शोरूम. आता मित्रांनो, आपण गाडीची बाहेरची तसेच बघू. मित्रांनो, एक असं वाटतं ना, गाडी खूप डॅशिंग दिसते. म्हणजे लव्ह फर्स्ट साईड म्हणतो ना आपण, तशीच आहे ही गाडी. पहिल्यांदा मित्रांनो, आता इथे आपण बघूया पहिल्यांदा बॉडी स्टाईल कशी आहे. मित्रांनो, हे त्याचे डिअरेल्स बघा, पूर्ण LED आणि ऑटो बुस्टेड हेडलॅम्प्स भेटतात ह्या गाडीला. म्हणजे ऑटो बुस्टेड हेडलॅम्पचं काय काम असतं की ज्यावेळेस गाडी 80च्या पुढे जाते, ज्यावेळेस गाडी ही 80च्या पुढे जाते, ते ऑफ ते जे अजून एक अप्पर म्हणतो ना, अप्पर डिप्पर आपण म्हणतो, त्यातला अप्पर लगेच चालू होतो आणि ते अजून जास्त त्याला फोकस भेटतो. मित्रांनो, इथं येऊ शकता, हा महिंद्राचा लोगो, पण ह्याच्या खाली ही 360 डिग्री कॅमेराला इथं कॅमेरा दिलेला आहे. मित्रांनो बघा, हा कॅमेरा आणि महिंद्राचा हा न्यू लोगो, तो पण खूप डॅशिंग दिसतोय. पण आता अपकमिंग महिंद्रा स्कॉर्पिओला देणार आहेत का नाही काय माहिती, तेही नाही अजून काय कन्फर्म. हे परत सेम इथं DRL त्याची लाईट, हा त्याचे फोग लॅम्प्स LED मित्रांनो, पूर्ण फोग लॅम्प्स, ते खूप डॅशिंग लुक देतात. मित्रांनो, आता हे झालं फोग लॅम्पचं. आता मित्रांनो, तुम्ही इथं खाली बघू शकता की R18 अलॉय व्हील्स भेटतात. ते फक्त AX7 मॉडेलला भेटतात, ALला आणि स्मार्टला. तेही R18चे व्हील्स आहे, R18 साईज आहे त्याची. परत मित्रांनो, इथं वरही बघू शकता तुम्ही, ऑटो फोल्डेबल्स तुम्हाला मिरर्स भेटतात. आणि सगळ्यात भारी XCVची हँडल्स. हे AX7ला तुमची गाडी अनलॉक केलं, हे अनलॉक होतं, सगळं बाहेर दिसतं. पण ह्याला नाही, ह्याला आपल्याला बॉटनच अनलॉक करावं लागतं ना, असं दाबावं लागतं. हे एकदम स्लिमच फीचर, एकदम म्हणजे अक्षरशः म्हणतो ना आपण, एक प्रीमियम फील येतो मित्रांनो. आता ही झाले सेम मागं काहीच नाही, सेम R18चे व्हील्स, एक नंबर. मित्रांनो, आता इथे येऊ शकता, हे बघा मित्रांनो, असे कर्ल असे अँगल, म्हणजे एकदम नाही का असं टोकदार म्हणतो ना आपण, ते हे रिअल लॅम्प्स आहेत. तेही खूप डॅशिंग लुक देतात त्या गाडीला. ह्या गाडीत मित्रांनो एक सांगू इच्छितो की ह्या गाडीला जितकं तारीफ होईल तितकी कमीच आहे. इथंही एक कॅमेरा आहे मित्रांनो. हे जे सेन्सर्स, 2 सेन्सर्स आहेत, ते पार्किंग सेन्सर्स. आणि मित्रांनो, ह्या गाडीला सगळं चांगलं आहे, पण एक गोष्ट अशी म्हणतो की त्याला जास्त बूट स्पेस नाही आहे. बूट स्पेसला फक्त ही गाडी ही होती आणि टॉप वेरियंटला तुम्हाला ना हे भेटणार नाही, काय म्हणतो आपण त्याला, 5 सीटर नाही भेटणार. 5 सीटरवाल्याला चांगली स्पेस असते, पण ही गाडी 7 सीटर आहे, त्यामुळे ह्याला जास्त स्पेस भेटत नाही मागं बूट स्पेस. हे तुमचं किट सगळं हे खूप पूर्ण किट आहे हे मित्रांनो. आणि जर तुम्हाला 4 ते 5 जण ट्रॅव्हल करत असला तर तुम्हाला हे 2 सीटं ही फोल्ड करता येतात. हे बघा, आणि रिक्लायनेबल मागंही घेऊ शकता आणि पुढेही घेऊ शकता तुम्ही तिथं. म्हणजे हे बघा असं त्यांना. मग इथं आपल्याला 500 ते 550 लिटरची बूट स्पेस भेटतीच. आणि हे तुम्ही वरही घेऊ शकता ज्यावेळेस तुमचे काय माणसं असतील जास्त. आता हे मित्रांनो, हे आपल्या बाकीच्या गाड्यांना कसं असतं की मागची जी सीट आहेत ते फक्त एक म्हणतो ना ही होत नाहीत, म्हणजे रिक्लाईन नाही होत. पण हे सीटाचं असं, ही गाडी सीटली रिक्लाईन होतात. आता मित्रांनो,
ही होय ना, हे बघा हे झाले रिक्लाईन. म्हणलं अजून काय पाहिजे. मागच्याला एवढा आराम भेटतोय म्हणलं म्हणजे म्हणजे खूप धोरण म्हणतो ना आपण, एक धोरण ठेवून गाडी बनवलेली आहे. हे तर तुम्हाला कुठं पॉवर मागचं बही भेटत नाही, आपल्याला हातानेच कंट्रोल करावं लागणार. आता मित्रांनो ही झाली सगळं मागची माहिती. XUV700चं बॅचिंग, AX7चं बॅचिंग लक्झरी असलं तरी इथं बारक्यात लक्झरी आलं असतं. परत मित्रांनो ही पण साईड सगळी सेम R18चे व्हील्स, परत मिरर्स, तुमचे डोर हँडल्स, परत R18चे व्हील्स. आणि मित्रांनो आता ही झाली सगळी आपली बाहेरची माहिती. आता आपण जाऊया गाडीच्या मित्रांनो आता आपण गाडीच्या इंजिनमध्ये आलो आहे. हे इंजिन म्हणजे इतकं पॉवरफुल आहे. 2.2 लिटरचं डिझेल इंजिन आहे. मॅन्युअल गेअरबॉक्स आहे. तुम्हाला ॲटोमॅटिक गेअरबॉक्स ही भेटतो ह्याच्यात. मित्रांनो खूप पॉवरफुल इंजिन आहे. 340 का 350 NMचा टॉर्क आहे ह्याला. कुठलीही गाडी ह्या सेगमेंटमध्ये एवढा टॉर्क ऑफर करत नाही. ही गाडी ऑल व्हील ड्राईव्हमध्ये पण येते, पण सफारी जी आहे ती फ्रंट व्हील ड्राईव्हमध्ये येते. तुम्हाला ही गाडी ऑल व्हील ड्राईव्हमध्ये म्हणजे सफारी ऑल व्हील ड्राईव्हमध्ये येत नाही. ही गाडी ऑल व्हील ड्राईव्हमध्ये पण येते, पण आत्ता जी गाडी आपण बघतोय ते आहे फ्रंट व्हील ड्राईव्ह, म्हणजे पुढची चाकं फिरणार. आता मित्रांनो हे झालं इंजिन. पण मित्रांनो हे दिसतं का तुम्हाला एक सेफ्टी फीचर, बॉनेट खोलले तुमची पार्किंग लाईट चालू झाली. कूल वाटतं का नाही जरा? हे बघा मित्रांनो अजून एक कूल फीचर एक्सयूव्हीचं. आता मित्रांनो एक मित्रांनो मी सांगू इच्छितो की ही स्टार्टिंग झाल्या फीचर्सची सांगण्याची, तुम्हाला स्टार्टिंग झाली. फीचर्स तर आतमध्ये खूप आहे, म्हणजे तुम्ही थकचाल फीचर बघून किती राव किती सांगतो हो एवढीशा किमतीच्या. तर आता आपण गाडीच्या आतमध्ये चाललो आहे. जर ही AX7L असली तर आपल्याला काय झालं असतं की अनलॉक केलं की हे हँडल्स बाहेर निघाले असते असे, पण ही AX7L नाही आहे. ही AX7 स्मार्ट आहे फक्त, त्यामुळे आपण असं केलं तरी ते अनलॉक होतं. आता मित्रांनो हे तिचं वेलकम फीचर. सीट मागं चाललं आहे, खाली बसलं, कूल आहे ना. फॉर्च्युनरला पण येत नाही म्हणलं. म्हणजे तुम्हाला काय म्हणलं, ह्या गाडीची तारीफ करायला इतकी कमी आहे. तर आता हे जर बघू आपण इथनं, त्याचं डोर हँडल इथे 1 लिटरची बाटली सहज बसणार. हे तुम्हाला स्पीकर्स, चांगले स्पीकर्स आहेत. परत एक कंट्रोल ॲटोमॅटिक कंट्रोल तुम्हाला फक्त ह्यालाच भेटणार, ड्रायव्हर साईडचे विंडोला भेटणार. बाकी सगळे साधे भेटणार. हे अनलॉक लॉकचं बटन, हे आपले काचा खाली न घ्यायचं बटन, आणि हे जे आहे ना मित्रांनो हे सीट पुढे घ्यायचं बटन. हे बघा इकडं बघू शकता की सीट पुढे घ्यायचं जे बटन आहे ना ते ना मर्सिडीजने इन्स्पायर केलं आहे. मग मर्सिडीजला पण असंच येतं मित्रांनो, सेम म्हणजे असंच आहे. आता मित्रांनो आपण ABC बघू. हे ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच. इथं तुम्हाला मित्रांनो दिसत असेल का नसेल, पुढचं बॉनेटचा स्विच. इथं हिल डिसेंट कंट्रोल, स्टार्ट स्टॉप ऑप्शन, हेडलाईट लेवलर, AC वेंट. आणि मित्रांनो आता आपण गाडीच्या आतमध्ये बसूया. बघा मित्रांनो मला आता कॅमेऱ्यात दाखवता येणार नाही, पण तुम्हाला दिसलं असेल स्क्रीनमध्ये की दार लावल्यावर कसं तुमचं सीट आता रिअलाईज होईल. बघा कसं सीट पुढं जाईल तुमचं. हे बघा मित्रांनो मेमरी सिटिंग ह्याला भेटते म्हणलं. बघा किती चांगलं एकदम असं पुढं चाललं आहे. हे बघा माझं हे सीट खाली पण गेलं आणि पुढेही गेलं. आता मी इकडं परत दुसऱ्या ह्या नंबरवर दाखवतो. परत मागं गेलं, पूर्ण मागं गेलं, उचलून घेतलं. म्हणल्यावर एक कूल फीचरच आहे ना. तर तुम्हाला इथे कितीही तारीफ केली तरी कमीच आहे ह्या गाडीची. हे बघा कसं झालं. आता मित्रांनो इथं तुम्हाला स्टार्ट टॉपचं बटन भेटतं. आपण गाडी स्टार्ट करूया. गरम खूप झालं आहे. ACचं ब्लोअर कमी करतो मी. सॉरी मित्रांनो 2 मिनटं. आता मित्रांनो गाडी चालू झाली. आता गाडी जर चालू करताच तुम्हाला हे MID बघा कशी, स्क्रीन कशी, ही पूर्ण तुम्हाला स्क्रीन डिस्प्लेच भेटते. म्हणजे पूर्ण डिस्प्लेच आहे ह्याचा. आता म्हणलं बघा एक म्हणजे टायरची डायरेक्शन पण बघा पूर्ण लेफ्टला दाखवते का नाही. आता इथं बघू शकता तुम्ही. 2 मिनटं. आता झालं सर डायरेक्शन. तारीफ करावी इतकी कमी आहे ह्या गाडीची मित्रांनो. म्हणजे बघा का तुम्ही किती. आता स्पीडोमीटर बघा ना किती छान वाटतं. आता हे बघा
कसे हे होतं आणि गाडीचा आवाजही आतमध्ये म्हणावा असा येत नाही. ते सर्व्हिसिंग झाली ड्यू, आता ते करता येईलच त्यांचे मालक. आता मित्रांनो आपण स्क्रीनपासून चालू करूया. सॉरी, स्टेअरिंगपासून. हे क्रूज कंट्रोलचे तुमचे सेट, रिझ्यूम क्रूज कंट्रोलचे हे ॲडॅस थोडक्यात म्हणता येईल. हे तुमचे स्क्रीनचे कंट्रोल्स, हे तुम्हाला ॲटोमॅटिक तुमचे वायपर्स भेटतात. इकडं तुम्हाला ॲटोमॅटिक तुमचे हेडलॅम्प्स भेटतात. परत ही तुमची महिंद्राची टच स्क्रीन, त्याला तुम्हाला स्पीकरही भेटतात. 13 साऊंडची सराउंड सिस्टीम भेटते, पण ह्या गाडीत त्यांनी नाही घेतलं. जे मालक आहेत त्यांनी ह्या गाडीत 13 साऊंडची नाही सराउंड सिस्टीम घेतली, साधेच घेतले त्यांनी. साधेही तेही खूप छान वाजतं. कॉपरेट असल्यामुळे मित्रांनो मी दाखवू नाही शकत. तर मित्रांनो ही ती स्क्रीन खूप म्हणजे खूप म्हणतात ना, कमिंग सून काय काय फीचर्स आहेत. अँड्रॉइड, ॲपल कारप्ले, खूप म्हणजे आपण म्हणतो ना. आता नॅव्हिगेशन आपण चालू करूया, ते कसं दिसतं हे बघा. नॅव्हिगेशन खूप चांगली क्वालिटी मित्रांनो. म्हणजे एवढीच्या गाडीत एवढं चांगले फीचर्स आहे ना, म्हणजे काय हेच आहे ना. इथे तुमचे कंट्रोल्स, ACचे हे 2 ऑटो मॅक्स AC, हे डुअल कंट्रोलचे हे आहे तुमचे. हे तुमचे परत ACचे कंट्रोल्स, परत रिअलचे कॅमेरा असेल, हे असेल. आता आपण बघू रिअल कॅमेरा चालतो आहे का. हा बघा रिअर कॅमेरा, हा बंद झाला. हा ड्राईव्ह मोड्स. आता झिप झॅप झूम हे 4 मोड आहेत ह्याला. यांचा आता झॅप मोडवर आहे, तेही खूप चांगले. आता मित्रांनो ही गाडी मॅन्युअल आहे, त्यामुळं ह्याला मॅन्युअल गेअरबॉक्स हा त्याचा आपण काय म्हणतो हँड ब्रेक. हे साधे रिचेबल कंट्रोल्स. इथनंही तुम्ही आवाज कमी जास्त, हे बघा आवाज कमी जास्त करू शकता. हे तुम्हाला ॲडजस्टेबल मित्रांनो हे तुम्हाला भेटतं. काय म्हणतात त्याला, आर्मरेस्ट भेटतील. ह्या आर्मरेस्टमध्येही तुम्हाला चावी ठेवण्याची जागा आणि आतमध्येही चांगला पोर्शन दिलेला आहे. जागा ठेवण्याची मग काय किंमत नाही. तर तुम्हाला 2 स्विचेस दिलेले आहेत मित्रांनो, खाली पॉवरचा आणि USB कनेक्टेडचे. ॲपल कारप्लेचे पण तुम्हाला स्विचेस दिलेले आहेत. सेम तिकडं तसंच तुम्हाला ते ग्लोव बॉक्स भेटतो. इथं तुम्हाला सॉफ्ट टच भेटतो मित्रांनो. कुठल्याही गाडी जास्त सॉफ्ट टच दिला नाही आहे. इथं हार्ड टचच आहे. इथंही सॉफ्ट टच भेटतो. आणि हे गाडीचं म्हणजे हँडलिंग म्हणलं ना मित्रांनो, लव आहे मित्रांनो ही गाडी. बघा मित्रांनो स्टेअरिंग पण किती भारी आहे. आता आपण बघूया मित्रांनो झिप मोडला आपण स्टेअरिंग कसं होते. मित्रांनो झिप मोडला अजून स्टेअरिंग हलकं झालेलं आहे. आता आपण बघू झूम मोडला. थोडी व्हिडिओ लांब होईल मित्रांनो, पण व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे. अजून हलकं झालेलं आहे. काय पाहिजे आता आपण हाय त्याच मोडला करून ठेवू. झॅप मोडला खूप चांगले फीचर्स आहेत मित्रांनो. अजून ह्याला अँड्रॉइड, ॲपल कारप्ले नाही आलेलं आहे. कमिंग सून येतं आहे ते. अजून होईल अपडेट फेब्रुवारी एंडिंगपर्यंत सांगितलं आहे महिंद्राने. आणि ह्याला भेटतं Alexa भेटते मित्रांनो. ह्याला Alexa म्हणजे आपण म्हणतो ना व्हॉइस कमांड. आता काय कारणाने मला नाही यूज करता येते ते. आता मित्रांनो ही झाली सगळी आतमधल्या केबिनचं. सॉरी मित्रांनो हे जे दाखवायचं राहिलं, हे तिथं ORVM तुमचा. इथं तुम्हाला ड्रायव्हर साईडला तुम्हाला मिरर नाही भेटत. इथं ह्या साईडला तुम्हाला मिरर भेटतो, पण लाईट नाही भेटत. आणि हा तुमचा मॅसिव्ह स्कायरूफ. सेगमेंटमध्ये सगळ्यात मोठा स्कायरूफ आहे मित्रांनो. आता मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, ही होते तुमच्या मनावर आहे. हा किती म्हणजे स्मूथ आहे बघा. म्हणजे ह्या गाडीत इतके फीचर्स दिलेत ना, म्हणजे अक्षरशः काय म्हणजे म्हणते ना स्पीचलेस असे. आता मित्रांनो ही झाली सगळी गाडीची पुढच्या केबिनची माहिती. आपण जाऊया मागचा कम्फर्ट कसा आहे तो बघू. मित्रांनो आता आपण आलो आहे रिअर केबिनमध्ये. रिअर केबिन ही खूप मोठं आहे. तर ही बघा मित्रांनो, हे गाडी अनलॉक करण्याचं फीचर. काचा अप डाऊन ॲटोमॅटिक नाही होत तुम्हाला. 1 लिटरची बाटली बसेल इतकं ही जागा. स्पीकर आणि हे त्याचं सुपर लक्झरियस आणि कम्फर्टेबल केबिन. आता मित्रांनो आपण जाऊया गाडीच्या आतमध्ये पहिल्यांदा. आता मित्रांनो बघा ना, मला अक्षरशः इतका कम्फर्ट वाटतोय ना. AC चालू आहे गाडीत. हे तर तुम्हाला AC वेंट्स भेटतात सेम तसंच. आणि ज्यावेळेस म्हणतो ना आपण पावसाळ्यात, ज्यावेळेस म्हणतो ना आपण हे सनरूफ उघडलं ना आणि टिप म्हणतो ना आपण, पाणी पडत असेल ना,
म्हणजे त्यावेळेस ते म्हणजे वेगळंच म्हणजे भारीच वाटणार. बघा ना मित्रांनो कसं दिसते गाडीतनं बसून. हे जर सनरूफ ही पूर्णही खुलतं हे बघा. आणि मित्रांनो तुम्ही ना तिथं आपण बाहेरही जाऊ. हे बघा हे तिथनं सनरूफमधनं त्याचा व्ह्यू म्हणल्यावर काय म्हणजे प्राइजलेस. स्पेसिफिकेशन म्हणतो ना आपण, स्पेसिफिकेशनच आहेत ह्या गाडीत. हे त्याचे कंट्रोल्सही खूप सोपे आहेत. रेअर केबिनही खूप सोपं आहे. आणि हे मित्रांनो त्याचा हँडरेस्ट आणि तुम्हाला 2 कप होल्डरही भेटणार तुम्हाला तिथं. तेही खूप चांगलेलं आहे. सनरूफ क्लोज होत आहे. आता मित्रांनो आपण ही झाली मधल्या ह्याची माहिती. मधलं केबिन खूप कम्फर्टेबल आहे. आता जाऊया आपण मागच्या मित्रांनो. आता आपण मागच्या साईडला चालू आहे गाडीच्या. म्हणजे मागं कसं जायचं. पहिल्यांदा इथं एक स्विच दिला आहे. हे तुम्हाला डबल सीट भेटतं. हे पूर्ण होतं. आता मित्रांनो मागं जायला जरा त्रास होणार तुम्हाला, पण सीट आहे म्हणजे म्हणावं अशी जागा नाही आहे. हे रिक्लाइन होतं त्यामुळे तुम्हाला सीट आहे म्हणजे. आणि त्यात मित्रांनो तुम्ही पुढे येऊ शकता आणि हेही बघू शकता. इथे तुम्हाला AC इव्हेंट्स दिलेत म्हणजे अजून काय पाहिजे. तिथं पुढे स्विच असतो रिअर ACचा. आत्ता चालू नाही हे, पुढचा स्विच बंद केला आहे. इथं तुम्हाला 12 वोल्टचा चार्जर ही भेटतो. इथं तुम्हाला कप होल्डर ही भेटतो. आणि इथं तुम्हाला स्पीकर भेटतो. ह्या साईडला विकट भेटत नाही आहे, त्या साईडला स्पीकर भेटतो. आणि हे जे आहेत ना हेडरेस्ट ते ॲडजस्टेबल आहे. आणि माझं जी हाईट आहे त्या हाईटनुसार डिसेंट स्पेस आहे. म्हणावे अशी स्पेस नाही आहे. म्हणतो ना गुडघे धडकतात म्हणजे अक्षरशः लॉंग टूरला मागं बसून बारक्यांचंच काम आहे. मागं जास्त माणसं बसू शकत नाही. आता मित्रांनो ही झाली सगळी बाहेरची माहिती. सॉरी मित्रांनो ढेकराला. ही झाली सगळी बाकीची माहिती. आता आपण जाऊया पुढच्या पार्टकडे. मित्रांनो आता मागची गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली. ही जी गोष्ट आहे, हे जे आहे ह्या फ्यूल लीडला ओपन करायला आतमधनं बटन नाही. एक सिम्पल साधी तरीका आहे. हे दाबायचं, तुमचं फ्यूल लीड ओपन होणार. डिझेल गाडी असल्यामुळे डिझेल लिहिलं आहे तिथे. आता बंद कसं करायचं, आतमधनं नाही, सेम दोरा दाबायचं, तुमचं फ्यूल लीड बंद झालं. आता मित्रांनो आता काही कारणांमुळे मला गाडी ही चालून दाखवता येत नाही आहे. त्यामुळं मी माफी मागतो ह्या गोष्टीसाठी. पण मित्रांनो आता ही गाडी घ्यायची का नाही, तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही ही गाडी 7 सीटर आहे आधी पहिली गोष्ट. तर तुम्ही ही गाडी कम्पेअर कोणाशी करणार. फॉर्च्युनर असेल, आता एंडेवर नाही राहिली इंडियात, फॉर्च्युनर असेल, MG ग्लोस्टर असेल किंवा सफारीसाठी जास्त कॉम्पिटिटर कोण आहे की सफारी आहे मित्रांनो या गाडीची. तर मी काय म्हणतो की सफारीला फक्त एक जे गोल्ड मॉडेल आहे त्याला फक्त एकच फीचर चांगलं येतं की ते फीचर आहे व्हेंटिलेटर सीट. हिला येत नाही व्हेंटिलेटर सीट, पण सफारीला ॲडॅस येत नाही, हिला ॲडॅस येतं. म्हणल्यावर ह्या रेंजमध्ये ॲडॅस देणं. स्कायरूफ म्हणलं कंपनीने, हिला स्कायरूफ सांगितलं, हिला सनरूफ म्हणलेलं नाही आहे. कंपनी ह्याला म्हणते स्कायरूफ आहे, ते सनरूफ नाही. सेगमेंटमध्ये सगळ्यात मोठं सनरूफ आहे ते आहे. परत तुम्हाला 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा आहे. ऑटो सेन्सिंग वायपर्स आहेत. ऑटो सेन्सिंग तुम्हाला हेडलॅम्प बूस्टर पण आहे. हेडलाईटही खूप चांगली आहे त्याची. त्याचं इंजिन पण खूप अख्ख्या सेगमेंटमध्ये मित्रांनो सगळ्यात ताकदवर इंजिन म्हणजे ह्या गाडीचं आहे. फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे मित्रांनो, तुम्हाला अजून एक सांगतो. आणि मित्रांनो आता म्हणतो ना देव आपल्याला सगळं चांगलं देत नाही, काहीतरी थोडी चूक होतीच. आता चूक ह्या दोनच या गाडीच्या. मागं बूट स्पेस नाही आहे. आणि मित्रांनो ही बघा, ही चावी आहे का हो, सांगा राव तुम्ही. म्हणजे ही अक्षरशः महिंद्रा बोलेरोची चावी घेत वाटते. XC500ची चावी आहे पेक्षा चांगली महिंद्राचीचा. महिंद्राने हिट कुठंतरी बघायला पाहिजे होतं. एवढी चांगली गाडी आणि अशी चावी दिल्याबद्दल तिथं कुठंतरी माणसांचं मन नाराज होतं. हां, पण ह्या कीचा उपयोग ज्यावेळेस केव्हा आहे की ज्यावेळेस आपलं गाडीचे सील संपतात, तर त्यावेळेस ह्या कीचा उपयोग होतो तिथं. तेही दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी. आता समजा मित्रांनो ही गाडी घ्यायची नाही तो प्रश्न राहिला. आणि गाडीची किंमत काय मित्रांनो, ह्या गाडीची किंमत तुम्हाला सांगतो 7-8 वेरियंट्स आहेत. त्या वेरियंट्समध्ये पण खाली वेरियंट्स आहेत. तुमच्या ॲक्सेसरीजनुसार तुम्हाला घेऊ शकता. तर मित्रांनो घ्यायची का नाही ही गाडी, डोळे झाकून घ्या. तुम्ही म्हणताल प्रत्येक व्हिडिओ घ्या, तू म्हणतोय डोळे झाकून घे. गाडी मित्रांनो आपण अशी दाखवतो ती गाडी घेण्यासारखी. हां,
तर ही गाडी म्हणजे ह्या प्राईस सेगमेंटमध्ये तुम्हाला ह्या गाड्या येत नाही. प्राईस सेगमेंट तुम्हाला सांगू कितीपर्यंत चालू आहे, 12.5 लाख ते 22.5 लाखपर्यंत हे जे एक शोरूम प्राईज आहे. आणि ही गाडीची ऑन रोड प्राईज आहे 25.5 लाख रुपये. X7 L9 मॉडेल, X7 स्मार्ट मॉडेल आहे. तर मित्रांनो, ही गाडी तुम्ही हमखास घेऊ शकता. तुमच्या फॅमिलीसाठी चांगली गाडी आहे. तुम्हाला सगळे फीचर्स मिळतात. तुम्हाला पाहिजे ते सनरूफ आहे, तुम्हाला ॲडॅस आहे, तुम्हाला चांगली टचस्क्रीन आहे. पण तिचा आत्ता अँड्रॉइड ॲपल कारप्ले आला नाही, तो अपडेट होणार आहे महिंद्राने सांगितलं आहे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत. तोही या गाडीत आलं. 360 डिग्री व्ह्यू आहे. अजून काय पाहिजे, बस ना. आता तुम्हाला म्हणजे राहिलेच नाही ना काय पाहिजे ते. थारसारख्या ऑफ रेडिंग कॅपॅबिलिटी तिथे येणार नाही, पण ती पण कुठं जाऊ शकते. तर मित्रांनो, ही गाडी तुम्ही हमखास घेऊ शकता न काय विचार करता. तर मित्रांनो, ही झाली सगळी गाडीची माहिती. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.